आज आपण पाहणार आहोत शेंगदाण्याची खमंग चटणी, चटपटीत आणि तोंडाला चव येणारी आणि लहान मुलं सुद्धा आवडीने खाणारी. वरण भात, भाकरी, चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता. अगदी कमी साहित्यात बनणारी शेंगदाण्याची चटणी. शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी साहित्य: शेंगदाणा, लाल तिखट, लसूण, जिरे, मीठ आणि चटणी फ्राय करण्यासाठी तेल. चटणीसाठी आता शेंगदाणे चांगले फ्राय करून घेते. शेंगदाणे चांगले फ्राय झालेले त्याचे वरचे टलपर काढून घेते. शेंगदाण्याचे टलपर काढून झालेले हे बघा. चटणीसाठी लसूण आणि जिरे थोडे वाटून घेते, कारण शेंगदाणे फ्राय झाले असल्यामुळे पटकन वाटत नाही आहे लसूण. हे बघा, लसूण आणि जिरे मी थोडंसं जाडसर वाटून घेतलं आहे. यामध्ये शेंगदाणे, लाल तिखट आणि मीठ टाकून जाडसर वाटून घेते. हे बघा, हे जरा जाडसरच वाटून घेतलेलं आहे. ह्याला जास्त बारीक करायची गरज नाही. हे जाडसरच ठेवून फ्राय करून घेते तेलामध्ये. पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून आता चटणी फ्राय करून घेते. तेल गरम झालेलं आहे. आता चटणी फ्राय करून घेते. आता तयार आहे खमंग चटपटीत शेंगदाणा चटणी. अगदी कमी साहित्यात बनणारी शेंगदाणा चटणी.